एवढं पाणी प्यायला लागलं तर टोमॅटो ते अडकले ना. हा मग राहील झालंही बसेल. माझ्या चालू आहे नाशिकला. तर सगळी मंडळी तयार आहे. आता आपण नारळ फोडून आपण श्री गणेशा करणार आहोत आपल्या ट्रिपचा. तर इथं निमिष आणि अमित दोन्ही गाडी समोर आपले नारळ फोडतील आणि आपली ट्रिप स्टार्ट होणार आहे. चला, आमचा प्रवास सुखाने होऊ दे रे महाराजा. गणपती मस्त पैकी पावसाला सुरुवात झाली आहे. निघालो तेव्हा खूप ऊन होतं. आता जस्ट इथून निघालो तर पावसाला सुरुवात झाली. मस्त वातावरण झालंय, मजा येईल. आणि आपली आज फुल कटाटा बनवली. हो ना, बघ ना, रंगी बिरंगी कपडे चाटू नको तिला. चुराई मेरी किसने ओ सनम तूने, चैन चुराया मेरा किसने ओ सनम तूने तूने. आपण आता समृद्धी हायवेवर आहे आणि इथं टोल नाक्यावर सुसाट गाडी चालली आहे. पाऊस पण पडतोय, मस्त गाणी चालली आहे बॅकग्राऊंडला. खूप मजा येते. फोटो सेशन चालू आहे इकडे. हिरोईनी उभ्या आहेत आणि आमचा हिरो बघा सेल्फी स्टिक घेऊन. चालू आहे आपला फोटो काढण्यासाठी. ही रीलची शूटिंग चालू आहे आपली. फुल सेटअप बघा, सेटअप बघा, फुल धमाल. आम्ही समृद्धीला एका पॉइंट वरती थांबलोय. तर काय व्ह्यू आहे इकडे, एकदम मस्त वाटतंय. हिरवळ आहे पूर्ण, मस्त थंड वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. पकडा जे आजूबाजूला असतात त्यांना. सोना नाही चांदी नाही यार तो मिला एकमेक. हा, आणि स्टार्टिंगला असं हे 4 वेळा असं. लेफ्ट ना फोटो काढायला आलो आपण इथं. फोटो
आता आपला लंच झालेला आहे. व्हाईट फोर्टमध्ये आलो होतो. मस्त झाला, सगळ्यांनी पोटभर खाल्लं. आता अजून इथून 30 किलोमीटर दूर आहे आपला डेस्टिनेशन. तर बघू, मजा करूया. आता दुपारचे 4 वाजलेत आणि आता आम्ही पोचलो इथं RS फार्म स्टेला. नंतर तुम्हाला रूम टूर पण दाखवतो आणि पूर्ण कॅम्पस कसं आहे बघूया आपण. तर सकाळी कितीला निघालेलो आपण? 10 वाजलेले. आमच्या 2 गाड्या आहेत, एक अमित चालवत होता, मग ती दुसरी गाडी येते. तर आम्ही 2 ब्रेक घेतले आणि आता 4 वाजता पोचलोय. मध्ये मध्ये स्टॉप्स घेतलेले, शूटिंग वगैरे केलं, फोटो सेशन झालं, रील्स बनवल्या आणि आता पोचलोय. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत आता गाणगापूरला, नाशिकमध्ये. RS फार्म म्हणून नावाचा विला आहे. अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. Airbnb वरती आम्ही बुक केला हा, आणि Airbnb वरती याची प्राइस अराउंड 18,000 समथिंग दिसत होती, पण आम्ही ऑफलाईन बुक केला म्हणून तो आम्हाला अराउंड 15,000 मध्ये मिळाला. तर हे बघा, प्रॉपर्टी खूपच छान आहे, अतिशय हिरवळ असं आहे. हे आम्ही आता रजिस्टर मध्ये एंट्री करतोय, सर्वांची नावं लिहितोय. इकडे एक मेंबर बसलाय, मोबाईल बघतोय. आणि ही एक दुसरी आहे, कसाटा बनून आली आहे आणि झुला झुलते. बघतच असाल तुम्ही, एकदम सुंदर असं विला आहे हा. इथे 4 जणी बसल्या आहेत. कसा वाटतोय विला? छान, मस्त. तुला कसा वाटतोय? आम्ही हा Airbnb वरती बुक केलाय. Airbnb वरती 18,000 दिसत होतं, पण बिकॉज आम्हाला ऑफलाईन डील मिळाली, सो इट विल कॉस्ट अराउंड 15,000. सो नक्कीच तुम्ही विचार करू शकता या विलासाठी. खूपच सुंदर आहे. हा एक मेंबर आहे जो फोनवरतीच आहे. हे आता आम्ही विलाचं टूर करतोय. ही इज द टूर मॅनेजर. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असा आहे हा हॉल आहे, अतिशय मोठा असा. इकडे एक रूम आहे. रूम अतिशय मोठे आहेत. आम्ही यावेळेला 10 जणांसाठी बुक केलाय, पण 10 पेक्षा सुद्धा जास्त इकडे आरामात राहू शकतात. हे किचन आहे. इकडे अजून एक बेडरूम आहे. हा दुसरा बेडरूम आहे. वॉशरूम. यात आम्ही चाललोय स्विमिंग पूलच्या इथे. हे आहे स्विमिंग पूल. 4.5 फीट डीप असं आहे, एल शेप मध्ये. लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे. प्रॉपर्टी खूपच छान मेंटेन ठेवलेली आहे. इथं आपला 3rd बेडरूम आहे. हा जरा सेपरेट आहे, बघू कसा आहे तो.
वाव, खूप मोठा आहे, मस्त आहे, छान प्रॉपर्टी आहे. आपल्याला खूप चांगली डील मिळाली. स्टेचे आपल्याकडून 15,000 घेतलेत आणि फक्त त्याच्यामध्ये स्टे इन्क्लूड आहे, फूड नाही आहे. तर पण ठीक आहे, 15,000च्या मानाने ही प्रॉपर्टी खूपच छान आहे. आम्ही 10 लोक आहोत, तर मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं आहे. ग्रीनरी आहे, इथं झोपाळा आहे. तिकडे मगाशी तुम्ही स्विमिंग पूल बघितलाच. आज निमिषने रूम टूर दिली. तर माझ्यासमोरच ट्री हाऊस आहे, इथं छान आहे. पण ट्री हाऊसवरती जातो आहे, बघूया कसं आहे. वाव, मस्त व्ह्यू आहे. ती आपल्या एका बेडरूमची बाल्कनी आहे. ते ट्री हाऊसमध्ये मस्त सिटिंग अरेंजमेंट केली आहे, छान वाटतं. आणि इकडे स्विमिंग पूल आहे. तर थोड्या वेळाने आपण जाणार आहोत तिकडे, मस्तपैकी रील वगैरे करू. कंटेंट डिसाइडेड आहे. रोजच घरी गॅस लावतो. IT चाय वाला, IT चाय वाला, वो IT चाय वाला देखो, मस्त आहे बाबा. 3 कशी कप दिली? पानी, 3 कप पानी, हां, 3 कप दूध, थोड़ा सा चाय पत्ती, थोड़ा शुगर, शक्कर, हां. और बस ये मस्त गर्मा गर्म IT चाय बन गई है. वाह वाह, चाय देखो क्या उकली आ रही है, उकली उकली आहे या. मस्तपैकी निमे इकडे बनवते आपल्याला सगळ्यांसाठी कडक चाय. आणि आपली स्मिता ट्रे घेऊन तयार आहे. ब्लॉग मध्ये येण्यासाठी काय काय करावं लागतं. फुल ड्रामा चाललाय इकडे. मैडम दांत तो दिखाओ, दिखाओ दिखाओ. आप वो टुत्सी का ऐड नहीं देखते हो, आप वो टुत्सी का ऐड नहीं देखते हो मैडम. आता मस्तपैकी आम्ही खाली रील्स बनवल्या. आता स्विमिंग पूलला चाललोय, तिथं आता धमाल मस्ती करूया. चला. कसा आधी उतरला ते असं करायचंय ना. मग कसं जायचं उडे मारून? मारुडी केवढं खोल आहे ते पण मारा तू इथून. हा असा उतरणार तरी कधी व्हिडिओ. पटकन उडी मार. अरे जायचं ना आपलं व्हिडिओ आम्ही तुला भीती वाटते रे, हळूहळू पाया सरकल्यासारखा वाटतो. थंड लागतंय. I like your beauty, I like
माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट आमचं शॉवर वगैरे झालं आहे तर स्विमिंग पूलमधून आलो तर आता थोड्या वेळात आपण पाणीपुरीचा बेत करणार आहोत. मस्त तयारी चालली आहे तिकडे किचनमध्ये आणि आपण आता पाणीपुरी खाऊ मजा करू मग त्यानंतर बार्बेक्यू पण खाणार आहे. हिरोनी आपल्या रेडी होत आहेत. अरे बापरे आमची नोरापती आहे ही कोण एक पायनॅपलचं बनव. ती नाही रे एक पायनॅपल आणि काढ बाजूला. माझा पण त्यासाठी मी लांब ठेवली इकडे मी तू अशी इथे ठेवू शकते. तिथे मागे करायला पाहिजे नको बघ चटके बसायला ना लावणार कोण त्याला. अमित नाच. पकड़ तू.
वेगळीकडे घुसेल. किसी और का तुझे चाहता कोई और है, प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है, तू पसंद है किसी और की, तू पसंद है किसी और की, तुझे प्यार देता कोई और है, तू प्यार है किसी और का. गुड मॉर्निंग गायज. आज आपल्या या विला स्टेचा सेकंड दिवस आहे आणि मस्त कोवळं ऊन पडलं आहे आणि खूप शांतता आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आहे, शांत वाटतं आहे. काल इथंच स्विमिंग पूलमध्ये खूप धमाल मस्ती केली. संध्याकाळी थोडं उशिरा आम्ही बार्बेक्यू पण केलं, पाणीपुरी खाल्ली आणि रात्री डान्स पण केला. थोड्या ड्रिंक्स वगैरे घेतल्या सर्वांनी. तर काही लोकांनी आम्ही मोहितो प्यायलो. खूप छान होतं, मजा आली. रात्री उशिरापर्यंत गप्पा वगैरे मारल्या. तर आता जस्ट चहा प्यायलो आहे. आता आम्ही जातो बहुतेक साधना मिसळला जाऊ आणि तिथून सुलावाईनला जाणार आहे. तर बघूया, मजा करूया. ही प्रॉपर्टी खूपच छान आहे. म्हणजे तुम्ही इथं आलात तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. म्हणजे फॅमिली फ्रेंडली आहे, कपल फ्रेंडली आहे. तुम्ही मित्रमंडळी सगळे एकत्र येऊन मजा करू शकतात. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बार्बेक्यूसाठी तिकडे इनफ स्पेस आहे, स्विमिंग पूल आहे, पाठीमागे ट्री हाऊस आहे, इथं सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इथं आम्ही खूप साऱ्या रील्स केल्या, मजा आली. इथं या विलामध्ये इकडे 2 बेडरूम आहेत आणि एक सेपरेट समोरच्या साईडला आहे. तर इनफ स्पेस होता. त्या लोकांनी आपल्याला एक्स्ट्रा कुशन्स वगैरे पण प्रोव्हाइड केले, गाद्या दिल्या. तर ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. तर मजा आली. फक्त याच्यामध्ये फूड इन्क्लुडेड नाही आहे. इथे एक केअरटेकर आहे, तर त्यांनी ते बार्बेक्यूचं सेटअप करून दिला आणि बाकी फूड आम्ही ऑर्डर केलं होतं झोमॅटो स्विगीवरून आणि ब्लिंकिटवरून पण काही गोष्टी मागवल्या. तर डिलिव्हरी पण वेळेत झाली आणि म्हणजे काइंड ऑफ हे सिटीमध्येच आहे आणि पण शांत ठिकाण आहे. तर इकडे डिलिव्हरी पण वेळेत होते. झोमॅटो स्विगी पण इथं डिलिव्हर करतात. तर ओव्हरऑल खूपच छान आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा या प्रॉपर्टीला. तर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅप लोकेशन टाकलेलंच आहे. डेफिनेटली कम हिअर अँड एन्जॉय.
चेक कर खायला काय आहे का. साधना मिसळवर ताव मारल्यावर आपण जात आहोत जवळच असलेल्या सुला विनयार्ड्सला. सुला विनयार्डच्या एंट्रीसाठी तुम्हाला तिकीट काढावे लागते, ज्याचे वीकडेजला चार्जेस आहेत 600 रुपये तर विकेंडला आहेत 1000 रुपये. तुम्ही आतमध्ये जे पण खाल प्याल किंवा खरेदी कराल ते या कवर चार्जेसमधून मायनस होईल. आता आपण आलो आहे सुला विनयार्ड्समध्ये. एंट्रीलाच एक मोठा आय लव्ह सुलाचा साईनबोर्ड आहे. एंटर केल्यावर तुम्हाला सुला वाईन्सच्या बॉटल्स इन्स्टॉल केलेले पाहायला मिळतात. या बॉटल्स म्हणजे ॲक्च्युअल सुलाचे डिफरंट वाईन व्हेरियंट्स आहेत. हा एक उत्तम असा फोटो स्टॉप आहे. इथे तुम्ही फोटोज काढू शकतात, सेल्फीज काढू शकतात, वेगवेगळ्या रील्स बनवू शकतात. इथे आतमध्ये खूप वेगवेगळे फोटो पॉईंट्स आहेत. इथे आम्ही खूप फोटोज काढले, मेमरीज कॅमेऱ्यात कैद केल्या आणि निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच वाईन टेस्टिंग टूरला. टूरमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला एक फिल्म दाखवली जाते ज्यात सुला वाईन्सच्या हिस्ट्रीबद्दल सांगितलं जातं. त्यानंतर तुम्हाला वाईन ॲक्च्युली कशी बनते ते सांगितलं जातं. त्यात कोणकोणते स्टेप्स इन्वॉल्ड आहेत, वाईन कशी स्टोअर केली जाते, वाईन किती वेळ टिकू शकते ते सर्व एक्सप्लेन केलं जातं. इथे तुम्ही वाईन खरेदी करू शकतात, त्याचबरोबर वेगवेगळे वाईन ॲक्सेसरीज आहेत ते तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकतात किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून कोणाला देऊ शकतात. या टूरचा लास्ट पार्ट म्हणजे वाईन टेस्टिंग, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या 6 प्रकारच्या वाईन्स टेस्ट करावल्या जातात. तिथे तुम्हाला एटिकेट शिकवले जातात की वाईन कशी टेस्ट केली जाते, वाईन कशी प्यायली जाते. Whereas red wines you can. इसका sugar है 4 grams per liter. This drink is 4 milliliter and. चला आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. आपला हा नाशिक स्पेशल व्लॉग आपण इथेच थांबूया. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेलच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. गर्विकची आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.